खरीप हंगाम 2026 करता महाडीबीटी पोर्टलवरती बियाणे अनुदान योजना ही सुरू झालेली आहे आणि यासाठीचा अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यासाठी प्रमाणित बियाणे कुठले कुठले असणार आहेत तर त्यामध्ये आपल्याला सोयाबीन, मूग, उडीद, तूर आदी प्रकारचे बियाणे आपल्याला मिळणार आहेत। त्याचप्रमाणे हा लाभ कोणाला भेटणार आहे तर आपल्याला वैयक्तिक शेतकऱ्यांना हा लाभ भेटणार आहे। त्याचप्रमाणे बियाणे वितरण हे जे आहे अनुदान आपल्याला 40 ते 50% असणार आहे आणि नोंदणीकृत शेतकरी गट यांना पीक प्रात्यक्षिकासाठी 100% अनुदान असणार आहे। तर यासाठीच्या अटी आणि शर्ती काय असणार आहेत तर महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज हा करणे अनिवार्य आहे। 2025-26 मध्ये लाभ घेतलेले शेतकरी अपात्र गट यासाठी अर्ज करू शकणार आहेत। त्यानंतर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 15 मे ते 26 मे पर्यंत। चला तर पाहूया आता आपण हा ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती। तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला mahadibiti.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती यायचं आहे। या वेबसाईट वरती आल्यानंतर या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना आहेत तर ते आपल्याला एकदा वाचून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याचं लॉग इन करण्यासाठी शेतकऱ्याचा आयडी किंवा शेतकरी गट असेल तर शेतकरी गटाचा आयडी त्यानंतर आधार कार्डच्या सहाय्याने आपण या वेबसाईट वरती लॉग इन करू शकता। तर जो शेतकरी असेल त्या शेतकऱ्याकडे आपला शेतकरी आयडी असेल म्हणजेच फार्मर आयडी, तो फार्मर आयडी आपल्याला या ठिकाणी टाकून द्यायचा आहे आणि त्यानंतर OTP पाठवा या बटनावरती क्लिक करून आपल्या शेतकऱ्याचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येईल, तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकावा लागणार आहे। आपला फार्मर आयडी या ठिकाणी टाकून OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता OTP यशस्वीरित्या शेतकरी आयडीशी लिंक झालेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आलेला आहे। आपल्याला आलेला OTP आपण या ठिकाणी टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला OTP तपासा या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचं लॉग इन या ठिकाणी झालेला आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता। युअर प्रोफाइल डिटेल्स आर फेच्ड सक्सेसफुली याला ओके करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घटकासाठी अर्ज करा या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला काही घटक पाहायला मिळतील। कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे वितरण व प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते, त्यानंतर फलोत्पादन, त्यानंतर सौकुंपण, त्यानंतर गोपीनाथ मुंडे शेतकरी अभ्यास सुरक्षा अनुग्रह योजना। त्याच पद्धतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजना। तर यामधील आपल्याला 3 नंबरची योजना हे सिलेक्ट करून घ्यायची आहे। बियाणे वितरण प्रात्यक्षिक यावरती आपल्याला बाबी निवडा हे जे बटन आहे त्या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे। त्यानंतर आपला जो जिल्हा असेल तो या ठिकाणी ऑटोमॅटिक शो होईल, आपला तालुका असेल तो या ठिकाणी ऑटोमॅटिक शो होईल। त्यानंतर आपले जे गाव असेल आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस दिलेलं ते आपल्याला या ठिकाणी शो होऊन जाईल। त्यानंतर आपल्याला फार्मर आयडी सिलेक्ट करा, जो आपला फार्मर आयडी असेल तो फार्मर आयडी यामधनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। आपल्याकडे 2 शेत असल्यामुळे या ठिकाणी 2 दाखवत आहे। फार्मर आयडी टाकल्यानंतर आपला सर्व क्रमांक या ठिकाणी ऑटोमॅटिक शो होऊन जाईल। त्यानंतर क्षेत्र किती आहे, टोटल लँड आपल्याला या ठिकाणी पाहू शकता 1 हेक्टर 8 गुंठे आहे। त्यानंतर आपल्याला खाली हंगाम निवडून घ्यायचा आहे, ज्या हंगामासाठी आपण हा अर्ज करतोय तो हंगाम आपल्याला खरीप 2026 आहे, तर आपण या ठिकाणी खरीप सिलेक्ट करून घेतलेला आहे। त्यानंतर घटक या ठिकाणी आपल्याला प्रमाणित बियाण्यांचे वितरण किंवा फ्लेक्सी घटक, आपल्याला या ठिकाणी प्रमाणित बियाण्यांचे वितरण यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर प्रकार निवडा, गळीत धान्य आपण या ठिकाणी निवडायचं आहे। त्यानंतर पीक, ज्या पिकाचं आपल्याला बियाणं पाहिजे आहे ते पीक आपल्याला या ठिकाणावर निवडायचं आहे। तर आपण या ठिकाणी सोयाबीन साठी अर्ज करतोय तर सोयाबीन या ठिकाणी टाकून घेतोय। त्यानंतर आपलं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। तर आपण या ठिकाणी 0.80 क्षेत्र निवडलेलं आहे, त्याला आपल्याला जतन करायचं आहे। घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केलेला आहे। आपणास आणखी जर घटक निवडायचे आहात काय असेल तर आपल्याला यस करायचं आहे, अन्यथा नो। आपण या ठिकाणी आणखी आपल्याला एक दुसरं बियाणं ऍड करायचं आहे, त्यामुळे आपण यस करून घेतोय आणि दुसरं बियाणे अशाच प्रकारे ऍड करून घेतोय। आपण निवडलेले घटक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील। तर आपल्याकडनं जर काही चुकी झाली असेल तर आपण या ठिकाणावर डिलीट करून पुन्हा देखील ऍड करू शकता। तर त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे, वैयक्तिक तपशील यावरती यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी अर्ज सादर करा हे जे बटन दिसत आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे
आणि त्यानंतर आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी जे निवडल्याचे खातरजमा करा, या अशा प्रकारे आपल्याला एक मेसेज दिसेल. त्यानंतर पहा या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपण ज्या ज्या बाबी निवडलेल्या आहेत त्या बाबी या ठिकाणी आल्या की नाही ते आपल्याला पाहून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी जो छोटासा चेकबॉक्स दिसत आहे यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी आणि शर्ती मार्गदर्शक सूचना मला लागू राहतील म्हणून. आणि त्यानंतर आपल्याला पे ऍप्लिकेशन फीज यावरती जाऊन आपल्याला आपल्या अर्जाचे पेमेंट हे करून घ्यायचं आहे ₹23.60. त्यासाठी आपल्याला मेक पेमेंट यावरती जायचं आहे आणि क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग सर्व प्रकारातून आपण करू शकता. आपल्याकडे जे उपलब्ध असेल त्यामधून आपण करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मी UPI निवडतोय, तर UPI साठी आपल्याला या ठिकाणी एक QR कोड शो होईल. तो QR कोड स्कॅन करून आपण हे पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपण पाहू शकता युअर ऍप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. आणि त्यानंतर आपला जो ऍप्लिकेशनचा ID आहे तो आपल्याला या ठिकाणी देण्यात येईल. हे जे रिसिप्ट आहे या रिसिप्टचे प्रिंट आपल्याला मारून घ्यायचे आहे आणि आपल्या जवळ ठेवायचे आहे. 1 ते 1.5 महिन्याच्या आतमध्ये या योजनेची सोडत होईल आणि आपली निवड झाल्याच्या नंतर आपल्या गावच्या कृषी सेवकाकडून आपल्याला हे बियाणे वितरण करण्यात येतील. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.